बघा आपण करत आहोत आता तिखट पुऱ्या. आता ह्यात आपण टाकले लाल तिखट, हळद, हवरी, मीठ आणि ओवा, तेलाचं मोहन, बेसन पीठ, गव्हाचं पीठ. आता हे चांगलं पिठाला चोळून घेऊ आपण. मुटका झालेला आहे पिठाचा. त्याच्यात आपण कोथिंबीर, लसूण, जिरी आणि ओवा ह्याचं मिश्रण आणि हिरवी मिरचीचं मिश्रण टाकून देऊ. आता हे घट्ट पीठ मळून आपण बाजूला ठेवू 5 मिनिटासाठी भिजायला. बघा आपण आता घट्ट गोळा मळून ठेवलेला आहे 10 मिनिटासाठी भिजायला. झाकून ठेवू आपण. आता आपण तेल टाकायला ठेवलेलं आहे. पुरीचं पीठ मस्तपैकी भिजवून झालेलं आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. ह्या पुऱ्या आपण मोठ्या गॅसवर तळून घेणार आहोत. त्याला मध्यम गॅस करायची काही गरज नाही.